झाडावर मृत्यूसोबत झुंज देणारा बिबट्या अखेर वन विभागाने अशक्य वाटणारे रेस्क्यू केले। दाट जंगल, उंच झाड आणि फांद्यांमध्ये जखमी अवस्थेत अडकलेला एक बिबट्या, खाली शेकडो ग्रामस्थांची गर्दी। एका चुकीच्या पावलाने होऊ शकली असती मोठी दुर्घटना, पण वन विभागाच्या धाडसी रेस्क्यू टीमने दाखवले असे कौशल्य की पाहणारेही थक्क झाले। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। 2 जुलै रोजी खापर येथील मोरंबा गावाजवळ एका झाडावर बिबट्या जखमी अवस्थेत अडकला असल्याची माहिती वन विभागाला मिळताच तडोदा येथील रॅपिड रेस्क्यू टीम आणि खापर वनक्षेत्रातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र हे रेस्क्यू अजिबात सोपे नव्हते। जखमी बिबट्या कोणत्याही क्षणी आक्रमक होऊ शकत होता। झाडांची उंची, आजूबाजूला जमलेली ग्रामस्थांची गर्दी आणि बिबट्याची गंभीर अवस्था, या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। रेस्क्यू टीमने अत्यंत संयम, नियोजन आणि कौशल्याचा वापर करत संपूर्ण परिसर सुरक्षित केला। प्रत्येक हालचाल विचारपूर्वक करण्यात आली। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला कोणतीही अतिरिक्त इजा न होता आणि कोणत्याही ग्रामस्थ किंवा वन कर्मचाऱ्याला दुखापत न होता यशस्वीरित्या खाली उतरवण्यात आले। या थरारक मोहिमेनंतर जखमी बिबट्याला पुढील उपचारासाठी अक्कलकुवा येथे हलविण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे। ही यशस्वी मोहीम मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक अमोल आडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तडोदा शंतनू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनरक्षक रणजित पवार, नामदेव डोंगरे, वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, संदीप भंडारी, जाण्या पाडवी, महेंद्र तडवी, गिरधन पावरा, जेकमसिंग वसावे, अमरसिंग वसावे तसेच खापर वनक्षेत्रातील वनपाल शांतीलाल अहिरे, श्रीमती तेली मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, वनरक्षक दिनेश नागमल, अमित पाडवी, सुनील पाडवी, किसन वसावे, लक्ष्मी पावरा आणि केशुबाई चिंचोले यांचे मोलाचे योगदान लाभले। वन विभागाच्या धाडसी आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे एक वन्यजीव वाचला आणि संभाव्य मोठा अनर्थही टळला। अशा सकारात्मक, धाडसी आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।